आज आमच्या घरात सगळ्यांनी मिळून ठरवलं, चला थोडंसं घर आवरून घेऊयात. कारण दिवाळीपासून आहे ना, आवराआवरीचं काम काही झालंच नव्हतं आणि थोडाफार आहे ना, घरामध्ये पसारासुद्धा होताच. तर म्हटलं चला आता थोडे जण जर आवराआवरी करायला घेतच आहेत, तर एकाला तरी किचन सांभाळावं लागेलच ना. कारण की साफसफाई करून झाल्यावरती भुका तर सगळ्यांना लागणारच होत्या. तर नेमकं आहे ना, किचन मला ताब्यात देण्यात आलं. तर म्हटलं चला आपण आता सगळ्यांच्या आवडीचं काय बनवायचं असा विचार मी करतच होती. तर तेवढ्यात लक्षात आलं, की चला मटर आणि बटाट्याचा पराठा बनवायला घेऊयात. जो सगळ्यांना आवडतं सुद्धा आणि घरामध्ये बटाटे आणि मटर सुद्धा शिल्लक होते. तर सगळ्यात आधी आहे ना बटाटा मी उकडून घेतला आणि मटर सुद्धा उकडून घेतले होते सोबत. ते उकडून होते ना तोपर्यंत सगळ्यात आधी पराठ्यासाठी लागणार आहे ना कणिक छान असं मळून घेतलं होतं आणि मळून घेत असताना ना थोडंसं त्याच्यामध्ये तेल सुद्धा टाकलं होतं. आता कणिक मळून होते ना तोपर्यंत मटर आणि बटाटा सुद्धा छान असा उकडून तयार होता. तर सगळ्यात आधी आहे ना बटाट्यावरची साल काढून घेतले आणि दोन्ही आहे ना छान असं स्मॅश करून घेतलं. 1 चमचा तेल गरम केलं, त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी दिली, त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ टाकून आहे ना तयार केलेला तडका सारणावरती टाकला आणि सगळं छान असं एकजीव करून घेतलं. आता इथे बटाट्याचं आणि मटरचं सारण तयार झालं होतं पराठ्यासाठी. आता लगेचच आहे ना मी इथे पराठे सुद्धा तयार करायला घेतले होते. बऱ्याच वेळेला माझ्याकडून काय होतं माहितीये का, पराठे लाटून घेत असताना ना नेमकं सारण बाहेर येतं. तर आज जरा वेगळ्या पद्धतीने पराठा लाटून घेतला आणि अशा पद्धतीने ना पॉकेट पराठे तयार करून घेतले आणि असे पराठे बनवून बघितले तर सारण अजिबात बाहेर आलं नव्हतं आणि त्याचबरोबर आहे ना पराठे सुद्धा छान असे मऊ आणि खुसखुशीत तयार झाले होते. तर पॉकेट पराठा तयार करून झाल्यानंतर आहे ना पुन्हा त्याच्यावरतून छान असं हलकंसं लाटून घेतलं आणि सोबतच आहे ना तवा सुद्धा मी तापायला ठेवलंच होतं. आता तव्यावरती आहे ना तयार केलेला पराठा तेल लावून दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजून घेतले होते. पराठे म्हटलं ना की त्याच्यामध्ये सारण आहे ना टाकायला अजिबात कंजूसी करायची नाहीये. म्हणजे भरभरून सारण टाकूनच आहे ना पराठे छान असे लाटून घ्यायचे. म्हणजे एक एक पराठा सगळ्यांना खायला दिला ना की त्याच्यामध्ये सगळ्यांचं पोट भरून जाईल. तर अशा पद्धतीने ना सर्व पराठे मी तयार करून घेतले आणि सोबत आहे ना दही सुद्धा दिलं. सर्वजण आहे ना तसेही भुकेने खूप हैराण झाले होते. त्यांना सगळ्यांना खूपच आवडले पराठे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.